मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर सहकुटुंब करणार स्नेहभोजन. दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चेची शक्यता. जैन समुदाय सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. मुंबईत लावले कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स. कबूतरखान्याचा मुद्दा तापण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला लावणार हजेरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या नेतृत्वाखाली होणार बैठक. महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरू द्या. भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर अंतिम निर्णय जिल्हा पातळीवर घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. भाजपमध्ये येण्यास इच्छुक असलेल्यांना पक्षात घ्या. कोकण ठाणे विभागाच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांचे आदेश. स्थानिक निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली. राजकारणात नेत्यांना सर्व लोक शिव्या देतात. शिव्या ऐकणं हा आमचा धंदाच झालाय. शिव्या ऐकायच्या त्यानंच आमदार व्हावं. गुलाबराव पाटलांचं विधान. कंबरडं मोडलेल्यांनी हंबरडा मोर्चा काढला. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी हंबरडा सुरू. उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर आमदार संजय केणेकरांचा निशाणा. मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते सोहळा संपन्न. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी. बीड जिल्हा कारागृहातील जेलरकडनं कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव. जामिनावर सुटून आलेल्या आरोपीचा गंभीर आरोप. तर संपूर्ण रॅकेट जेलर चालवत असल्याचा दावा. कबूतरखान्याच्या वादात प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगलेंची उडी. कबूतरखान्यांमुळे किंवा कबुतरांमुळे फुफ्फुसाचा गंभीर आजाराचा धोका. डॉक्टरांचा इशारा गांभीर्यानं घेण्याचा भोगलेंचा सल्ला. तर कबुतरांना खाऊ घालणं थांबवण्याचं आवाहन. दिवाळीच्या सुट्टीत तुळजाभवानी मंदिर 22 तास राहणार खुलं. 14 ऑक्टोबरपासून 31 जानेवारीपर्यंत दर्शन सुविधा मिळणार. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर संस्थांचा निर्णय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये चकमक. तालिबानी सैनिकांच्या हल्ल्यात पाकचे 18 जवान ठार. तर पाकच्या अनेक चौक्यांवरती अफगाणिस्तानचा कब्जा. आणि गाझा शांत करायच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान पाकमध्ये उफाळला हिंसाचार. पोलिसांच्या गोळीबारात 11 आंदोलकांचा मृत्यू. इस्लामाबाद रावळपिंडीमध्ये इंटरनेट सेवा बंद. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 2 वाजतायत. या बुलेटिनची सगळ्यात महत्त्वाची सुरुवातीला बातमी ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी दाखल झालेत. ठाकरे कुटुंबियांचा मातोश्रीवरती स्नेहभोजनाचा आज कार्यक्रम आहे. संपूर्ण राज ठाकरे कुटुंब स्नेहभोजन कार्यक्रमासाठी मातोश्रीवरती गेलंय. या भेटीवेळी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळशीचं रोप घेऊन राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी पोहोचले. या भेटीसाठी अनेक वर्षांनी राज ठाकरे आईला सुद्धा घेऊन मातोश्रीवरती गेलेत. या भेटी दरम्यान ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चेची शक्यता आहे. मागील 3 महिन्यातली ही ठाकरे बंधूंची 6वी भेट आहे. ठाकरे बंधूंनी भेटीचा सिक्सर लगावलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण 6व्यांदा गेल्या 3 महिन्यामध्ये ठाकरे बंधूंची भेट झाली आहे. आणि आज तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत मातोश्रीवरती स्नेहभोजनासाठी गेलेत. या ठिकाणी आलेल्या दिवस भरला का? दिवस भरला? हो. दिवस भरला ना तुमचं? तुला का कामाला? महापालिकेच्या कसल्या महापालिकेची आई आहे? बरोबर. हो हो. समजून घ्या. आपण पाहिलं तर राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्यावेळेला मातोश्रीमध्ये प्रवेश करत होते, पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र आई सोबत आहे, जरा समजून घ्या असं राज ठाकरे म्हणालेत.
त्यामुळे इतर काही बोलण्यास त्यांनी एक प्रकारे नकारच दिलाय की आज नेमकं मातोश्रीवरती येण्याचं प्रयोजन काय किंवा काय या संदर्भात त्यांना विचारलेलं असताना थोडं समजून घ्या, आई सोबत आहे, महापालिकेसंदर्भात सुद्धा विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार महेश सावंत आहेत. सर, आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. सहकुटुंब राज ठाकरे हे मातोश्रीवर गेलेले आहेत. कसं पाहता याकडे? हे तर सातत्याने दिसणार. शेवटी बंधुप्रेम आहेत. एकाच कुटुंबातनं वाढलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली राजसाहेब असू दे, उद्धवसाहेब असू दे किंवा संपूर्ण ठाकरे कुटुंब हे एकजीव होता. तो मध्ये कुठेतरी कोणीतरी काडी टाकली असेल किंवा काय मध्ये काही झालं असेल, परंतु शेवटी भाऊबंदकी आहे. ही भाऊबंदकी आज ना उद्या एकत्र येते. आणि आजचा चित्र बघाल तुम्ही, मागे दिवाळी गणपतीला सुद्धा उद्धवसाहेब सह फॅमिली राजसाहेबांकडे गेलेले. आज राजसाहेब त्यांच्याकडे कौटुंबिक सोहळा असेल. आम्हाला तर खूप आनंद होत आहे आणि महाराष्ट्राच्या तमाम मराठी प्रेमी माणसांना किंवा महाराष्ट्रातील जनतेला हे कौटुंबिक सोहळा खूप आवडेल. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरेंमध्ये भेटीगाठी ह्या वाढलेल्या काहीशा पाहायला मिळत आहेत आणि तसंच आता स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील अगदी तोंडावरती आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने या दोन्ही बंधूंमध्ये दोन्ही पक्षातील देखील युती होणार का, ही देखील चर्चा रंगू लागली आहे पुन्हा. आता दोन्ही ब्रँड एकत्र यावी ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा गेली 20 वर्षापासून आहे. ती इच्छा महाराष्ट्राची आज पूर्ण होते आणि जशी तुमची इच्छा आहे, तुमची मागणी आहे, तशी आमचीसुद्धा इच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र लढू दे. महाराष्ट्राला चित्र दिसू दे की दोन वाघ एकत्र जंगलामध्ये फिरल्यानंतर कसा दरारा निर्माण होतो हे महाराष्ट्राला बघायचं आहे. हे इतर पक्षीय त्याच्यामध्ये खोडी टाकत असतील, परंतु आज त्यांना समजलं की महाराष्ट्राची अस्मिता जगवायची असेल, टिकवायची असेल तर दोन ठाकरे बंधू एकत्र आलेच पाहिजे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राची ही इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, पण कुठे अडतंय नक्की? कारण राजकारणामध्ये दोन्ही बंधू एकत्र येताना का पाहायला मिळत नाही? आता राजकारणाच्या पलीकडे गाठीभेटी चालल्या ना. उद्या आमच्या ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचा धडक मोर्चा आहे. दिसते आहे ना, कुठे नाही दिसत आहे ते सांगा ना. आज आम्ही सुद्धा आता एकत्र फिरतो. आमचे मनसेचे पदाधिकारी, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र फिरणार आणि भविष्यात फिरणार सुद्धा. आमच्यामध्ये कटुता कधी नव्हतीच. मध्ये काय थोडा प्रत्येकाचा उद्देश वेगळा होता, परंतु कटुता ही नेहमी नव्हती. मनसैनिक आणि शिवसैनिक नेहमी सातत्याने एकत्रच होते आणि भविष्यात सुद्धा एकत्र राहतील. उद्या ठाण्यामध्ये जो मोर्चा आहे, एकाच विषयावरून दोन्ही पक्ष हे या मोर्चाद्वारे एकत्र येणार आहेत आणि लोकांसाठी हा लढा असणार आहे मोर्चाच्या स्वरूपातून. परंतु आता जसं म्हटलं की निवडणुकांमध्ये या दोन्ही बंधूंची एकत्रता दिसून येईल का? बघा, ही लोकांची इच्छा आहे आणि लोकच आता म्हणणार आहेत. सगळे जनताच लोक बोलणार आहे. बाकी आपसातले मतभेद किंवा कोण मोठा मी मोठा हे विसरून आज मराठी माणसांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी तुम्ही एकत्र या. बाकी मनसैनिक किंवा शिवसैनिक महाराष्ट्राचाच विकास करणार आहे. आज महाराष्ट्राची अस्मिता कुठेतरी ढागाळलेली आहे किंवा कमी प्रमाणात त्यांना लेखायचा प्रयत्न चालू आहे. शेवटी दिल्ली, आज तुम्ही इतिहास बघा, इतिहासामध्ये सुद्धा दिल्लीचे तख्त ताकीद शेवटी महाराष्ट्रालाच घाबरत होते किंवा महाराष्ट्राचा दरारा होता, ते सुद्धा मराठी माणसांकडेच होता. शेवटी महाराजसुद्धा एक मराठी होते, पण त्यांनी कधी जातभेद मानली नाही. तशी ठाकरे बंधूंनी सुद्धा कधी मला वाटते जातभेद कोणाची विचारली नाही. जो घरात येणारा मानवी धर्म आहे तोच त्यांनी स्वीकारला आहे आणि त्या पद्धतीने इतिहासकालीनच आता सुरुवात होते आणि त्याची गौडदौड सुरुवात झालेली आहे. जसं मुघलांना दिसत होते संताजी धनाजी पाण्यामध्ये सुद्धा, तसे आता थोड्या दिवसांनी इतर राजकीय पक्षांना उद्धवसाहेब राजसाहेब जनी मनी पाशानं सगळीकडे दिसणार आहे दोन ठाकरे ब्रँड. जसं गणपतीत आपण पाहिलेलं होतं, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले होते, तसं आता दिवाळीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही बंधू एकत्र येणार का? सहकुटुंब एकत्र भेटणार का? भेटले ना. आज तुमच्याच माध्यमातून आम्हाला समजलं. आम्ही मदत फेरी करत होतो, न्यूजच्या माध्यमातून समजलं की कौटुंबिक सोहळा आहे किंवा जेवणाचा कार्यक्रम असेल. अशा रीतीने राजसाहेब आले, उद्धवसाहेब दिवाळीच्या निमित्ताने, भाऊबीजेच्या निमित्ताने जातील. शेवटी तिथे सुद्धा राजसाहेबांची बहीण आणि उद्धवसाहेबांची बहीण काय सेम एकच आहेत. ते एकत्र येतील त्यावेळी सुद्धा. धन्यवाद. आमदार महेश सावंत यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. जसं काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये भेटीगाठी वाढलेल्या आहेत, तसंच दिवाळीनिमित्त देखील या भेटीगाठी आणखी वाढतील असं देखील आमदार महेश सावंत यांनी वक्तव्य केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.